जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरातील ब्राह्मण गल्ली येथे घडलेल्या मांसफेक प्रकरणात पोलीस तपासातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या बुरखाधारी महिलेची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। तपासादरम्यान संबंधित महिला स्वाती भोसले असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती। सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते। मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि इतर पुराव्यांच्या आधारे संबंधित महिलेपर्यंत पोहोचल्याचे सांगितले। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या महिलेने बुरखा परिधान करण्यामागील नेमके कारण काय होते, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे। या संदर्भातील सत्य पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। या प्रकरणामुळे सुरुवातीला सोशल मीडियावर आणि काही स्तरांवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या। विशेषतः धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र तपासातील निष्कर्ष समोर येत असताना कोणत्याही घटनेकडे धार्मिक किंवा जातीय चष्म्यातून पाहण्याऐवजी वस्तुस्थितीची प्रतीक्षा करणे आवश्यक असते, हेच या निमित्ताने सिद्ध झाले आहे। तसेच सतत हिंदू मुस्लिम वादाच्या मुद्द्यांवर राजकारण करणाऱ्या काही स्थानिक नेत्यांची भूमिका आता काय असणार, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे। दरम्यान या संवेदनशील प्रकरणात कोणताही पूर्वग्रह न ठेवता निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य समोर आणल्याबद्दल अहिल्यानगर पोलिसांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे। अफवा आणि भावनिक प्रतिक्रियांपेक्षा पुरावे आणि तथ्यांच्या आधारे तपास केल्याने समाजात योग्य संदेश गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। या प्रकरणामागील नेमका हेतू काय होता, मांस का फेकण्यात आले आणि त्यामागे आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास अद्याप सुरू आहे। पोलिसांनी संबंधित महिलेची चौकशी सुरू ठेवली असून तपासाअंती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा कायम राखावा, असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे। बुरखाधारी जी व्यक्ती आहे ती महिला आहे की पुरुष आहे, आणि मग असेल तर ते कोण आहे आणि त्या पाठीमागचा उद्देश काय। साधारणतः हा मागच्या 12 ते 13 दिवस सातत्यानं आम्ही तपास करत होतो। आमचे पथक रस्त्याला दिसल ते सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण त्या ठिकाणी करत होते। 150 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज आम्ही त्या ठिकाणी परीक्षण केलं आणि आमच्या असं लक्षात आलं की आजच्या रोजी हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। याच्यामध्ये एक आरोपी निष्पन्न झालेला आहे। ती महिला आरोपी आहे, तिचं नाव स्वाती विक्रम भोसले, वय 39 वर्षाची ही महिला आहे आणि ही नगर तालुका भागामध्ये राहणारी कामरगावची आहे। त्या दिवशी तिच्याकडं ती का आली या बाबतीत आम्ही अधिक चौकशी केली तर तिनं सांगितलं की ती भीक मागून तिच्या मुलांचं, तिला 3 मुलं आहेत, तिचा उदरनिर्वाह करते। त्याच्या संदर्भाने आम्ही सखोल चौकशी केली परिसरामध्ये, तर आम्हाला माहिती मिळाली की ती भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते आणि बकरी ईदच्या दिवशी मांस मागण्यासाठी ते आलेले होते। त्याच्यामध्येच मिळालेला तो तुकडा तिला तो नको असल्यानं तो त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग बघून त्याच्यावर टाकून दिलेला होता। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।
क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल केजी से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम। आज ही दाखिला लें। शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाड़ी, सोलापुर।